हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू एसके सर्स मॅथ्स अकॅडमी. लास्ट लेक्चरला आपण सिस्टीमच्या दोन टाइप्समध्ये क्लासिफिकेशन बघितलं होतं. त्याच्यातला एक टाइप होता होमोजिनियस आणि दुसरा होता नॉन होमोजिनियस. तर होमोजिनियस म्हणजे काय? अशी सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन की ज्याच्या राईट हँड साइडला सगळे लोक कोण असतात? कॉन्स्टंट असतात, म्हणजे सेम असतात, म्हणजे झिरो असतात सगळे. त्याला आपण म्हणतो होमोजिनियस. राईट हँड साइडला सगळे कॉन्स्टंट जे आहेत ते झिरो असतील तर त्याला होमोजिनियस म्हणायचं. नॉन होमोजिनियस म्हणजे इकडे तुम्हाला झिरोच्या व्यतिरिक्त इतर काही एलिमेंट्स राईट हँड साइडला सापडतील तर त्याला आपण नॉन होमोजिनियस असं म्हणतो. हे काल डिटेलमध्ये पाहिलेलं आहे आपण. आजच्या लेक्चरला आपल्याला त्यांच्या सोल्युशन बद्दल डिस्कशन करायचं आहे. आणि हो, लास्ट लेक्चरला आपण सोल्युशन बद्दल पण थोडंफार सांगितलेलं आहे की सोल्युशन युनिक कधी असतं, इन्फिनाइट मेनी सोल्युशन कधी असतं किंवा सोल्युशन एक्झिस्ट कधी नसतं. ह्या सगळ्या गोष्टी मी सांगितलेल्या आहे डिटेलमध्ये. आज आपण स्टार्ट करणार आहोत सोल्युशन फाइंड आउट करण्यासाठी. तर आज आपण स्टार्ट करतोय नॉन होमोजिनियस सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन्स. बरोबर. मग ह्या नॉन होमोजिनियस सिस्टीम जर तुमच्याकडे दिलेले असतील तर त्याच्यासाठी सोल्युशन कसं फाइंड आउट करायचं त्याची प्रोसिजर आपण बघणार आहोत. मी तुम्हाला ही सगळी प्रोसिजर अगदी क्विक मध्ये सांगणार आहे. अगदी शॉर्टकट मध्ये एक छोटासा अल्गोरिदम सांगणार आहे आणि त्याच अल्गोरिदमला तुम्ही फॉलो करायचा आहे. आणि हा अल्गोरिदम इथून पुढे सगळ्या प्रॉब्लेमसाठी लागणार आहे. तर बघा, पहिल्यांदा एक मुद्दा लक्षात घ्या की तुमच्याकडे एक सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन दिलेली असणार आहे. काय दिलेलं असणार आहे? तुमच्याकडे एक सिस्टीम दिलेली असणार आहे आणि त्या सिस्टीमचं पुढं आपल्याला कन्व्हर्जन करायचंय मित्रांनो. कशामध्ये कन्व्हर्जन करायचंय त्याचा लिहावा लागेल आपल्याला मॅट्रिक्स फॉर्म. म्हणजे आपल्याला कशामध्ये कन्व्हर्जन करायचंय? मॅट्रिक्स फॉर्म मध्ये. मॅट्रिक्स फॉर्म मध्ये काल शिकवल्याप्रमाणे मॅट्रिक्स फॉर्म कसा असतो? Ax इज इक्वल टू बी वेअर ए इज द कोइफिशियंट मॅट्रिक्स. तुमच्या सिस्टीम मध्ये जे काय एक्स वाय झेड जे काय व्हेरिएबल असतील त्यांच्या कोइफिशियंटची मॅट्रिक्स म्हणजे ए असते. एक्स म्हणजे अननोनची मॅट्रिक्स म्हणजे व्हेरिएबलची मॅट्रिक्स असते. आणि बी म्हणजे काय? तर बी अशी मॅट्रिक्स असते ज्याच्यामध्ये सगळे कॉन्स्टंट्स असतात. कुठले कॉन्स्टंट्स? RHS चे कॉन्स्टंट्स. म्हणून आपण त्याला म्हणतो मॅट्रिक्स ऑफ कॉन्स्टंट्स ऑफ RHS. मग ह्या अशा पद्धतीच्या फॉर्म नंतर काय करायचंय? याच्यानंतर आपल्याला कन्सिडर करावं लागतं ते म्हणजे ऑगमेंटेड मॅट्रिक्स. काय कन्सिडर करावं लागतंय? ऑगमेंटेड मॅट्रिक्स. ती कशी लिहितो हे सुद्धा मी शिकवलेलं आहे. आपण ती अशा पद्धतीने लिहितो ए आणि मध्ये एक बार असतो आणि बी. म्हणजेच काय? ए आणि बी दोन्ही मॅट्रिक्स आपल्याला एकत्र करायच्यात. ओके. आणि एकत्र केल्याच्या नंतर मग ह्या मॅट्रिक्सला आपण कन्व्हर्ट करणार आहोत. कशामध्ये कन्व्हर्ट करणार आहोत? तर आपण याला कन्व्हर्ट करणार आहोत रो इकेलॉन फॉर्म मध्ये. रो इकेलॉन फॉर्म. डू रिमेंबर, मी सांगताना असं सांगितलं की तुम्ही रो इकेलॉन फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करा. ओके. म्हणजेच काय? ज्याच्यामध्ये अशा पद्धतीची मॅट्रिक्स येणं एक्सपेक्टेड आहे की प्रत्येक रो मध्ये जो काही नॉन झिरो लिडिंग एलिमेंट आहे, नॉन झिरो लिडिंग, तो कंपल्सरी 1 असायला हवा. तर मेनली आपल्याकडे असं काहीतरी येतं. समजा ए बी असे काही एलिमेंट्स असतील. त्याच्यानंतर मे बी असं होऊ शकतं इथे झिरो एलिमेंट असेल तर पुढे जर येणार असेल तर 1 असा एलिमेंट असायला हवा. असं समजा इकडे सी असा एलिमेंट असेल आणि मे बी शेवटची रो समजा झिरो असेल तर ती बॉटमला असायला हवी. म्हणजे एखादी रो जर कम्प्लिटली झिरो असेल तर ती बॉटमला असायला हवी. अशा फॉर्मॅटमध्ये जेव्हा मॅट्रिक्स असते तेव्हा त्याला आपण रो इकेलॉन फॉर्म मध्ये आहे असं म्हणतो. पण लक्षात ठेवा इथे 1 आहे हे मी तुम्हाला कॅल्क्युलेशनच्या सिम्प्लिसिटीसाठी किंवा कन्व्हिनियन्ससाठी सांगितलेलं आहे. बऱ्याच वेळा तुम्ही इथे 1 च्या ऐवजी दुसरा एखादा एलिमेंट जरी तुम्हाला दिसला, ओके, तरी तुम्ही तिला रो इकेलॉन फॉर्म मध्ये आहे असं म्हणू शकता. ठीक आहे. पण 1 का आणायचं हे मी तुम्हाला सांगितलं कारण आपल्याला कॅल्क्युलेशन सोपे होतात. कारण ह्या 1 चा रेफरन्स घेऊन ह्या दोन एलिमेंटला झिरो करायचं असतं. हे पण तुम्हाला शिकवलंय मी. आणि ह्या 1 चा रेफरन्स घेऊन, ह्या लिडिंग 1 चा रेफरन्स घेऊन इथे झिरो करायचा असतो. राईट. म्हणून आपण तिथे 1 आणत असतो. अदरवाईज तुम्ही आहे तो नंबर ठेवला जो येईल तुमचा. तुम्ही जर शार्प असाल कॅल्क्युलेशन मध्ये तर तुम्ही बाकी पण मॅनिप्युलेशन करून आपल्याला अशा पद्धतीने मॅट्रिक्स कन्व्हर्ट करून मिळू शकता. तर आता तुम्हाला इथे काय करायचंय? रो इकेलॉन फॉर्म मध्ये दिलेले ही जी ऑगमेंटेड मॅट्रिक्स आहे ती कन्व्हर्ट करायची. आणि मग मित्रांनो जेव्हा तुम्ही रो इकेलॉन फॉर्म मध्ये कन्व्हर्ट कराल तेव्हा तुमच्याकडे काही केसेस असणार आहेत. तुम्ही कोणाकोणाची पहिल्यांदा तर रँक बघणार आहात. रँक जर तुमच्याकडे मॅट्रिक्स ए जी आहे तुमची मॅट्रिक्स ए मॅट्रिक्स आणि तुमची ऑगमेंटेड मॅट्रिक्स ए बी यांची रँक जर दोघांची सेम असेल तर आपण म्हणतो सोल्युशन एक्झिस्ट होतं. जर हे दोन्ही नॉन इक्वल आले म्हणजे नॉट इक्वल टू असं असेल तर त्याला म्हणतो आपण सिस्टीम डज नॉट हॅव अ सोल्युशन, म्हणजे सोल्युशन एक्झिस्ट होत नाही असं म्हणतो आपण. मग हे जर सोल्युशन एक्झिस्ट आहे मग पुढे जाऊन आपण काय क्रॉस चेक करतो अजून ऍडिशनली? आपण नंबर ऑफ व्हेरिएबल्स आणि रँक हे चेक करत असतो. जर रँक आर असेल आणि तुमचा जर व्हेरिएबल
चा काउंट जर n असेल, हे जर दोन्ही टॅली झाले तर आपण म्हणतो युनिक सोल्युशन आहे. आणि जर टॅली नाही झाले, समजा तुमची रँक ही लहान असेल आणि व्हेरिएबलचा काउंट जर जास्त असेल, तर त्या केसमध्ये म्हणतो इन्फिनाइट मिनी सोल्युशन. बरोबर. मग हे आपण चेक करणार मित्रांनो. इथे आपण चेक केल्याच्या नंतर पुढे काय करायचंय, तर जी काही तुमच्याकडे रो इकॉलम फॉर्म वाली जी मॅट्रिक्स आलेली आहे, तिला परत एकदा कन्व्हर्ट करायचंय इक्वेशन फॉर्म मध्ये. हे मी तुम्हाला शिकवलेलं नाही, मी हे पहिल्यांदा सांगतोय. हे सगळ्यात महत्वाचं आहे, लक्षात घ्या. तुम्हाला कशामध्ये कन्व्हर्ट करायचंय, परत एकदा इक्वेशन फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करायचंय. आणि इक्वेशन फॉर्म मध्ये कन्व्हर्ट केल्याच्या नंतर मग तुम्ही युज्युअल कॅल्क्युलेशन जी आहेत तुमची, बॅक सबस्टिट्यूशन वगैरे करता. उदाहरणार्थ झेडची व्हॅल्यू मिळाली तर ती झेडची व्हॅल्यू तुम्ही वाय साठी दुसऱ्या इक्वेशन मध्ये पुट करता, वाय मिळवतात. मग ह्या दोन्ही व्हॅल्यू तिसऱ्या म्हणजे पहिल्या इक्वेशन मध्ये टाकाल, तिथे एक्स ची व्हॅल्यू, म्हणजे डिपेंड्स ऑन द सिच्युएशन. आणि मग तुम्ही हे सगळे कॅल्क्युलेशन्स केल्यानंतर तुम्हाला कोणाच्या व्हॅल्यू मिळणार आहेत, तुम्हाला व्हॅल्यूज मिळणार आहेत व्हॅल्यूज ऑफ अननोन्स. म्हणजेच कोणाच्या व्हॅल्यूज मित्रांनो, व्हेरिएबल जे तुमच्याकडे आहेत त्या व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही बाकी काहीही फार करण्याची गरज नाही. तुम्ही फक्त लक्षात घ्या की तुम्हाला एवढा अल्गोरिदम फॉलो करायचा आहे. काय करायचंय, एवढा अल्गोरिदम फॉलो करायचा आहे. याच्यात काही कंडिशन्स आहेत, इथं थोडीशी खिचडी होऊ शकते तुमची. मी तुम्हाला सांगितलंय की ह्या ठिकाणी थोडीशी प्रॅक्टिस करा. लास्ट लेक्चर बघा, त्या लेक्चरमध्ये मी डिटेल एक्सप्लेनेशन दिलंय की कशा पद्धतीने सिच्युएशन असते, युनिक सोल्युशन कधी असतं, इन्फिनाइट मेनी सोल्युशन कधी असतं, किंवा सिस्टीमला सोल्युशनच एक्झिस्ट कधी नसतं. हे सगळं डिटेलमध्ये घेतलेलं आहे आपण. पण आता तुर्तास तुम्ही कुठल्या गोष्टीवर फोकस करायला हवा ते तुम्हाला परत एकदा सांगतो. दिलेली सिस्टीम आहे, त्या सिस्टीमचं कन्व्हर्जन मॅट्रिक्स फॉर्म मध्ये करायचं, म्हणजे अशा फॉर्मॅटमध्ये. मग तुम्ही ऑगमेंटेड मॅट्रिक्स कन्सिडर करता ह्या सिस्टीमवरनं, आणि मग ही मॅट्रिक्स पुढे कन्व्हर्ट करता, रो इकॉलम फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करता. आणि कशाच्या साहाय्याने, तर आपण यूज करतो वेगवेगळ्या प्रकारचे रो ट्रान्सफॉर्मेशन्स. कॉलम ट्रान्सफॉर्मेशन्स अलाउड नाहीत, कारण आपल्याला कन्व्हर्ट करायचे रो इकॉलम फॉर्म मध्ये, म्हणून फक्त आणि फक्त तुम्हाला रो ट्रान्सफॉर्मेशनच वापरायची आहेत. आणि मग इथे काही अशा कंडिशन्स येतील, त्यानुसार तुम्हाला कळेल ही रो इकॉलम फॉर्म मध्ये आल्यानंतर काही कंक्लुजन्स लिहायचे असतात. त्याच्यानंतर तुमचं महत्वाचं काम काय की तुम्ही ही जी काही रो इकॉलम फॉर्म वाली मॅट्रिक्स आहे ती परत एकदा इक्वेशन फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करायची आहे, आणि मग तुम्हाला तुमच्या अननोनच्या म्हणजे व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज मिळणार आहेत. सो हे महत्वाचं आहे. हा अल्गोरिदम जो आहे, किंवा त्याला फ्लो चार्ट म्हणा, हा फ्लो चार्ट व्यवस्थित पाठ करा किंवा चांगला प्रॅक्टिस करा. याच्याशिवाय तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येणार नाही. आणि इथून पुढे ऑलमोस्ट सगळ्या प्रॉब्लेम्स मध्ये मित्रांनो हेच करायचं आहे. तर आपण चला एक प्रॉब्लेम बघूयात, जेणेकरून आपल्याला हे जास्त क्लिअर होऊन जाणार आहे. ठीक आहे. एक्झाम मध्ये जो क्वेश्चन येणार आहे तो ह्या फॉर्मॅटमध्ये असतो. क्वेश्चन दिलेला असतो, एक्झामाइन द कन्सिस्टन्सी ऑफ द फॉलोइंग सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन्स अँड सॉल्व्ह इट इफ इट इज कन्सिस्टंट. असा क्वेश्चन असतो आपल्याला. तर पहिल्यांदा कीवर्ड्स माहिती पाहिजेत. कन्सिस्टंट म्हणजे काय हे माहिती पाहिजे. सिस्टीम हॅज सोल्युशन. करेक्ट. सिस्टीमला सोल्युशन आहे, म्हणजेच काय सांगणार आपण, सिस्टीम इज कन्सिस्टंट. मग त्याच्यासाठी आपल्याला काही कंडिशन जे शिकवल्यात मी त्या माहिती आहेत. आता आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा, तर आताच सांगितल्याप्रमाणे जे काही मी तुम्हाला एक अल्गोरिदम सांगितलाय किंवा फ्लो चार्ट सांगितलाय त्याप्रमाणे जायचं आहे. सो चलो स्टार्ट करते हैं. सगळ्यात पहिलं तुम्हाला माहिती आहे, पहिली स्टेप आपल्याला लिहायची असते स्टेप 1. स्टेप 1 जी लिहितो ती काय लिहितो आपण, ही सिस्टीम जी आहे ती सिस्टीम लिहिणार तुम्ही. मग पहिल्यांदा लिहितो आपण मॅट्रिक्स फॉर्म. फाइन. सो फर्स्ट मॅट्रिक्स फॉर्म लिहायचा आहे. आणि मॅट्रिक्स फॉर्म कसा लिहिणार याचा, तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे मॅट्रिक्स फॉर्म कसा लिहितो आपण, ax इज इक्वल टू बी. बरोबर. मग ax इज इक्वल टू बी असं लिहितो आपण. आता ए काय आहे, तर मॅट्रिक्स कुठली घ्यायची, मॅट्रिक्स कोइफिशियंटची मॅट्रिक्स. बरोबर. मग कोइफिशियंट कोण कोण आहे बघा, 4 आहे, -2, 6. त्याच्यानंतर इथे बघा 1, -1, -3. त्याच्यानंतर इथे 15, -3, 9. ही झाली मॅट्रिक्स ए. त्याच्यानंतर मॅट्रिक्स कुठली घेतो आपण, अननोन्सची मॅट्रिक्स घेतो. अननोन कोण कोण आहेत, अननोन आहेत x, y, z. करेक्ट. त्याच्या पुढं आपल्याला कॉन्स्टंटची मॅट्रिक्स घ्यायची आहे ऑन RHS 8, -1 आणि 21. आता हे लिहिलंय बघा, मी तुम्हाला अजून काही ऍडिशनल इनपुट्स देणार आहे. तुम्ही इथे जर ह्या दोन इक्वेशन्सना जर ऑब्झर्व केलं तर लक्षात येईल तुमच्या की इथे सगळे कोइफिशियंट जे आहेत ते 2 चे मल्टिप्लायर आहेत.
इथे सुद्धा काय 3 चे मल्टिप्लायर, म्हणजे तुम्ही इथे 2 ने जर थ्रोआउट डिवाइड केला असता तर तुमचं हे जे काय आहे फर्स्ट इक्वेशन हे अजून छोटं झालं असतं, त्याचे कोएफिशियंट लहान झाले असते, कॅल्क्युलेशनला सोपं. हे सुद्धा तुम्ही 3 ने डिवाइड करू शकता. नाही तिकडे केलं तर तुम्ही इथे आता ऑगमेंटेड मॅट्रिक्स केल्यानंतर करू शकता, समजा काय प्रॉब्लेम नाही. मग आता इथे बघा ही मॅट्रिक्स झालेली आहे. पहिलं काम, तुमची पहिली स्टेप संपली आहे. सेकंड स्टेप मध्ये तुम्ही काय लिहिणार आहात? सेकंड स्टेप मध्ये आपण काय लिहिणार आहात? ऑगमेंटेड मॅट्रिक्स. राईट, आपण सेकंड स्टेप मध्ये लिहितो ऑगमेंटेड मॅट्रिक्स. मग मी तुम्हाला शिकवलंय ऑगमेंटेड मॅट्रिक्स कशी लिहायची ती. A बार B, करेक्ट. सो दिस इज इक्वल टू कशी लिहिणार ऑगमेंटेड मॅट्रिक्स? ही पूर्ण मॅट्रिक्स A ॲज इट इज लिहायची आहे. 4 -2 6, इकडे आहे 1 -1 -3, आणि इथे आहे 15 -3 9, आणि इथे एक बार लिहायचा आहे. नाही लिहिला एक्झाम मध्ये तरी चालेल, किंवा डॉट 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 अशी लाईन टाकली तरी चालेल. ओके, काही कंपल्शन नाहीये. -1 21. तर मित्रांनो, अशा पद्धतीने ऑगमेंटेड मॅट्रिक्स मिळाली आपल्याला. मग तुमच्याकडे जर तो अल्गोरिदम असेल तर तुम्हाला त्याच्यात क्लिअरली माहिती आहे नेक्स्ट स्टेप काय करायचे. ही जी ऑगमेंटेड मॅट्रिक्स आहे, ह्या ऑगमेंटेड मॅट्रिक्सला कन्व्हर्ट करायचे कशामध्ये? तर रो इकॉलॉन फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करायचे, आणि त्याच्यासाठी आपल्याला सुटेबल ऑपरेशन्स घ्यायला लागणार आहेत. सो नेक्स्ट स्टेप जी आहे आपली, तर ती नेक्स्ट स्टेप आहे कन्व्हर्जन ऑफ दिस मॅट्रिक्स इनटू रो इकॉलॉन फॉर्म. राईट. सो स्टेप नंबर 3, आता रो इकॉलॉन फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचे म्हणजे काय? ही जी मॅट्रिक्स आहे तुमची ऑगमेंटेड मॅट्रिक्स, ह्या ऑगमेंटेड मॅट्रिक्सवर वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेशन्स ट्राय करायचे. म्हणजेच काय, ही जी ऑगमेंटेड मॅट्रिक्स आहे, तर याच्यावर आपण ऑपरेशन्स करणार आहोत. आता तुम्ही सिक्वेन्शियली लिहिणार, समजा तुम्ही डायरेक्ट खाली एरो करून लिहिलं तरी चालेल. मी इथे ऑपरेशन लिहिणार आहे मित्रांनो. काय लिहिणार मी? ऑपरेशन. तुम्हाला मागच्या काही लेक्चर्सनं सांगितलंय मी की आपलं टार्गेट काय असतं. इथे मॅट्रिक्स बघून घ्या. इथे तुमच्याकडे ही जी काही मॅट्रिक्स आहे, याच्यात आपलं टार्गेट इथे काय असतं? लीडिंग वन आणणं हे टार्गेट असतं आपलं. पण आता इथे तुम्ही ऑब्झर्व केलं, त्याच्या अगोदर तुम्हाला जर मॅट्रिक्स छोटी करायची असेल, सिंपल करायची असेल, तर तुम्ही काय करू शकता? कन्व्हिनियन्ससाठी लक्षात ठेवा, ते तर इकडेच करून घेतो मी. समजा ही जी मॅट्रिक्स आहे ती इकडेच मला इथे छोटी करून घेता येईल. हे तुम्ही तिकडे लिहिणं एक्सपेक्टेड आहे समजा, पण इथे लिहू शकता आपण. पहिले जे तुमचा फर्स्ट रो आहे, फर्स्ट रो, तर फर्स्ट रोला कितीने मल्टिप्लाय करायचे? 1/2 ने मल्टिप्लाय करा थ्रूआउट, छोटी होऊन जाईल. आणि अजून एक त्याच वेळी इथे सुद्धा कितीने मल्टिप्लाय करायला लागेल? 1/3 ने. कोणाला? R3 ला. जर तुम्ही असं केलं तर तुमची मॅट्रिक्स जी आहे ती अजून छोटी होणार. इथे 2 ने, म्हणजे थ्रूआउट 2 ने डिवाइड करायचे. 2, त्याच्यानंतर -1, त्याच्यानंतर 3, त्याच्यानंतर 4. फाईन. तुम्हाला ह्या बारचा जर जास्त प्रॉब्लेम वाटत असेल तर तुम्ही त्या बारला ऍझ्युम करूच नका, डायरेक्ट लिहिलं तरी चालेल. ओके, इथे आहे तेच 1 -1 -3 -1, आणि शेवटला 3 ने डिवाइड करायचे. 3 5 15 -1, आणि इथे आहे 3, आणि इथे आहे 7. सो अशा पद्धतीने ही तुम्हाला छोटी झालेली मॅट्रिक्स दिसते. आता म्हणजे डिजिटच्या हिशोबाने सांगतोय मी. मग आता इथे 1 आहे, ह्या 1ला आपल्याला इथे घ्यायचंय. राईट, इथे 1 हवा की नाही? मग नेहमी सांगतो त्याप्रमाणे कुठलं ऑपरेशन वापरणार तुम्ही? R1 इंटरचेंजेस विथ R2. राईट, हे ऑपरेशन तुम्ही घेणार. मग आपल्याला मिळेल 1 -1 -3 आणि -1. आणि शेवटच्या
शेवटच्या रोला काही आपण धक्का लावलेला नाही, ऍज इट इज लिहायचं. नाउ नेक्स्ट ऑपरेशन. इथे काय हवंय आपल्याला, चेंज कोणात हवाय, R2 मध्ये. म्हणून मी ऑपरेशन काय लिहिणार बघा, मी लिहिणार R2. आता आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की R1 चा यूज करायचा असेल तर काय करावं लागेल, मायनस आणि ट्वाइस R1. करेक्ट, हे असं लिहायला लागणार आहे आपल्याला. मग आता मी काय करतो, थोडंसं स्मार्टली काम करावं लागणार आहे आपल्याला. डू रिमेंबर. सो काय करतोय ते बघा, साईडला कॅल्क्युलेशन्स करायचे सगळे, तुम्ही पण कॅल्क्युलेशन करायचे. R2 मायनस ट्वाइस R1 मी इथे लिहितो, R2 मायनस ट्वाइस R1, आणि त्याचे ऑपरेशन सगळे इथे लिहितो. R2 काय काय बघा, इथे आहे 2, R2 सेकंड रो. ही तुम्हाला करायची थोडीशी स्लो मेथड वाटत असेल, पण याच्यामुळे आपली बेस्ट ॲक्युरसी मेंटेन होणार आहे. थ्री टू जा 6 प्लस येईल, सो 6 प्लस 3 9 6. सो हे तुमची काय झाली आहे, R2. सो R2 लिहून घेतो मी 0 1 9 6. ओके, आणि फर्स्ट रो मध्ये काहीही मॉडिफिकेशन नाहीये, त्याला ऍज इट इज ठेवा. सो ते येणार 1 मायनस 1 मायनस 3 मायनस 1. आता बघून घ्या, मी R3 ची जागा रिकामी ठेवली. अगोदरच्या प्रॉब्लेम्स मध्ये मी सांगितलं की एका वेळी एकच ऑपरेशन करा. आता थोडेसे स्मार्टली करावं लागेल आपल्याला, एका वेळी 2 ऑपरेशन्स करायचे. मग R2 चं डन झालंय. आता कोणाचं कॅल्क्युलेशन करायचं आपल्याला, R3. R3 साठी काय ऑपरेशन सांगाल, इथे 5 आहे, या 1 चा यूज करायचा आहे. सो R3 मायनस इथे 5 म्हणून 5 ने मल्टिप्लाय करावं लागेल 5R1, आणि मग याचा अकॉर्डिंगली कॅल्क्युलेशन्स आपल्याला करायला लागतील. R3 मायनस 5R1 लक्षात ठेवा, हे सगळं करत असताना R1 जो आहे तो यूज करतोय आपण दोन्ही केसमध्ये. कॅल्क्युलेशन प्रॉपर यायला हवे. 0 येईल, इथे बघा मायनस मायनस प्लस येईल, 5 म्हणजे प्लस 5 आणि इथे मायनस म्हणजे आन्सर 4 येणार. नंतर इथे पण मायनस मायनस 15 येईल, आणि म्हणजे प्लस झाले 15 प्लस 3 18, आणि इथे येईल प्लस 5, सो 12 येईल. ठीक आहे, मग तुमचे हे आन्सर्स इथं लिहिणार आपण. आता तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर इथे बघा, हे मल्टिपल ऑफ 3 आहे, इथे मल्टिपल ऑफ 4 आहे. इथे तुम्ही लगेच रिड्यूस करून घेऊ शकता, पण आता इथे आपल्याला काय टार्गेट असतं, इथे लिडिंग वन आणा, हे 2 0 करा, हे टार्गेट आहे. ओके, डन. आणि नंतर इथे या, मग ह्या पोझिशनला आपल्याला लिडिंग वन पाहिजे असतो, पण लकीली आपण ह्या केलेल्या कॅल्क्युलेशनमुळे इथे ऑलरेडी तुमच्याकडे काय आहे, लिडिंग वन आलेला आहे. म्हणजे तुमचं टार्गेट काय, ह्या 4 ला 0 करणं हे तुमचं अल्टिमेट टार्गेट आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला काय ऑपरेशन्स वापरायला लागतील ते आता आपण करूयात. इथे 0 हवाय, म्हणजे चेंज कोणात हवाय, R3 मध्ये चेंज हवा. काय कसा चेंज करणार, R3 मायनस कोणाचा यूज करायचा आता, R2 चा. लक्षात घ्या, लिडिंग वन कशात आहे, R2 मध्ये, म्हणून आपण R2 लिहिणार, आणि कशाने मल्टिप्लाय करायला लागेल, 4 ने मल्टिप्लाय करायला लागेल. आणि मग हे सगळे कॅल्क्युलेशन्स परत एकदा करायचे. आणि बघा, मी एक पहिलं तुम्हाला ऑलरेडी डिस्क्लेमर दिलंय, परत एकदा सांगतो, हे जे ऑपरेशन्स मी करतोय असेच करावेत असं कुठल्याही प्रकारचं रिस्ट्रिक्शन नाही. ओके, तुम्ही वेगळ्या पद्धतीने ट्रान्सफॉर्मेशन वापरले तर तुमचे आकडे वेगळे येतील, फायनल आन्सर सेम येणार. मात्र आता लक्षात घ्या, एखाद्याने काय केलं, इथं 4 आहे, 18 आहे, 12 आहे. एखाद्याला वाटलं सर मी काय करतो, मी इथे 2 ने डिवाइड करतो, छोटं करून घेतो, हे करू शकता तुम्ही, काही अडचण नाही. एखाद्याने 4 ने डिवाइड केलं, करू शकता. अकॉर्डिंगली तुमचे ऑपरेशन्स बदलणार आहेत, लक्षात ठेवा. पण सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही एक घेतलेला जो काही तुमचा चॉईस आहे, सिलेक्शन आहे, त्याच्यावर किती तुम्ही फोकस राहतात ते महत्त्वाचं. सो R2 चा यूज करायचा आपल्याला. डोंट फॉरगेट 0 1 9 6. बऱ्याच जणांचं म्हणणं असेल सर पहिलं का लिहिता, 0 झाले,
नका लिहू तुम्ही, काय प्रॉब्लेम नाही, मला लिहायचंय, ठीक आहे. लक्षात येते तुमच्या. मग आता सिस्टमॅटिकनेस राहतो त्याच्यामध्ये, एक आपले आन्सर चुकत नाही. बऱ्याच वेळा मुलं 3च कॅल्क्युलेशन करतात आणि मग लिहिताना हा नंबर येतो इकडे पहिल्यांदा लिहितात आणि मग चुकतं की नाही, म्हणून आपण व्यवस्थित करायचंय, ठीक आहे. मग आता इथे बघा 9 4 जा 36 आणि 18 म्हणजे काय येणार आहे तुमचं -18. दिस इज इक्वल टू, इथे तुमच्याकडे 6 4 जा 24 -24 म्हणजे इथे -12 आहे. आन्सर जे येतात ना ते सिस्टमॅटिक येतात, आपल्याला समजून जातं की आपण करेक्ट कॅल्क्युलेशन करतोय. फाईन. आता हे झाल्याच्या नंतर अल्टिमेटली आपलं लास्ट टार्गेट जे आहे ते जर तुम्ही पाहिलं तर इथे 1 आणलाय, इथे पण 1 आणला आपण आणि इथे 18 आहे. तर आपल्याला लास्ट काय करायचं असतं, हे झालंय, हे पण झालंय. आता इथे आपलं टार्गेट आहे लीडिंग 1 आणण्याचं आणि त्याच्यासाठी छोटंसं ऑपरेशन बाकी आहे. तुम्ही नाही केलं तरी चालेल, डायरेक्ट इक्वेशन मध्ये कन्वर्ट केलं तरी चालेल. तुमच्याकडे इथे काय आहे सांगा मला, -18 आहे. मग तुम्हाला कळालं की R3 ला ऑपरेट करायचं आणि R3 ला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल, -1/18 ने मल्टिप्लाय करावं लागेल. आणि मग जर तुम्ही -1/18 ने मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला फायनली तुमची जी काय मॅट्रिक्स आहे ती अशा पद्धतीने येणार आहे बघा. काय होणार इथे 1 येईल आणि -12/-18 असं जर केलं तर काय येणार आहे, 6 ने डिवाइड करायचं, 6 2 12 3. सो 2/3 असं इथे येणार आहे. लक्षात ठेवा. एखाद्याला वाटत असेल सर तुम्ही तर सांगितलं की फ्रॅक्शन्स पासून लांब राहा आणि तुम्ही तिथं फ्रॅक्शन आणलाय, ठीक आहे, मग तुम्ही नका करू पुढचं कॅल्क्युलेशन, काय फरक पडत नाही त्याने, कारण याचं कन्वर्जन तसंही इक्वेशन मध्येच करायचं आहे आपल्याला. लक्षात घ्या, याचं कन्वर्जन तसंही इक्वेशन मध्ये करायचं आहे. सो डोंट वरी. ओके, तुम्ही असं ठेवलं तरी चालेल, पण पुढे जाऊन तुम्हाला हेच कॅल्क्युलेशन करावं लागेल. आता मी सांगतो याचा बेनिफिट काय, डायरेक्ट व्हॅल्यूज मिळणार आपल्याला विदाउट एनी कॅल्क्युलेशन, ठीक आहे. सो आता इथपर्यंत आपण पोहोचलोय आणि मग आपण सांगू शकतो दिस इज रो इक्विव्हॅलेंट फॉर्म. फाईन. आणि हे लिहिल्याच्या बरोबर लगेच आपण अजून काही गोष्टी लिहायची गरज आहे. ओके, कसं लिहिणार बघा आपण, हिअर रँक ऑफ मॅट्रिक्स ए. डोंट फॉरगेट मॅट्रिक्स ए म्हणजे कुठली मॅट्रिक्स आहे लक्षात घ्या. हे इकडे सगळीकडे तुम्ही एकतर बार किंवा अशा पद्धतीने डॉटेड लाईन म्हणा किंवा हे तुम्ही लिहा किंवा लिहू नका, त्याने काहीही फरक पडत नाही आणि कंपल्सरी सुद्धा नाही. तुम्ही फक्त मॅट्रिक्स कॅरी फॉरवर्ड करायला विसरू नका. हे तुम्हाला अंडरस्टँडिंगसाठी, हे शेवटला तुमचं गोंधळ होऊ नये म्हणून ते अंडरस्टँडिंगसाठी आहे. बार लिहायची काही गरज नाही, ठीक आहे. पण आता मी मुद्दामून बार लिहिलाय जेणेकरून मला क्लिअरली हायलाइट होईल की ही मॅट्रिक्स कुठली आहे. मी विसरलो असेल तर माझ्या लक्षात येईल, अरे हा ही मॅट्रिक्स जी आहे, ही जी मॅट्रिक्स आहे हे कोणाचं रो इकॉलॉन फॉर्म मधलं व्हर्जन आहे, तर ह्या मॅट्रिक्स एचं. म्हणून या मॅट्रिक्सची जी रँक दिसतीये तीच रँक कोणाची आहे, ए ह्या मॅट्रिक्सची. मग मला सांगा इथे ए ची रँक किती आहे, 3 आहे, बरोबर. आणि ह्या ऑगमेंटेड मॅट्रिक्स एबी ची जी रँक दिसतीये, ऑगमेंटेड मॅट्रिक्स एबी ची, ती किती दिसते आपल्याला, ती सुद्धा किती आहे मित्रांनो, रँक म्हणजे विसरलात की काय, रँक म्हणजे नंबर ऑफ नॉन झिरो रोज इन रो इक्विव्हॅलेंट फॉर्म, राईट. मग आता इथे बघा ए आहे, ऑगमेंटेड मॅट्रिक्स एबी आहे, या दोघांच्याही रँक किती आहेत, 3 आहेत. आणि जर रँक 3 असल्या तर मी हे का करतोय, कारण मला इथे पहिलं विचारलं एक्झामाइन दी कन्सिस्टन्सी, चेक करायला सांगितलंय कन्सिस्टन्सी. आणि मग मी इथं कंक्लुजन काय लिहिणार, आता मी कंक्लुजन लिहिणार हेन्स गिवन सिस्टीम इज कन्सिस्टंट. फाईन. म्हणून ही सिस्टीम काय आहे, कन्सिस्टंट आहे हे आपल्याला कळालं. आणि त्याचबरोबर आपल्याला आता काय करायचंय, जर ती कन्सिस्टंट आहे हे आपल्याला कळालंय तर आपण आता त्याचे काय करणार आहोत, पुढे जाऊन सोल्युशन फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करणार आहोत. मग पुढे लिहिणार आपण हिअर रँक इज 3, राईट. हिअर आर that is rank is equal to 3 and n is equal to किती, n ची व्हॅल्यू किती आहे रे, n म्हणजे काय, व्हेरिएबल्सचा काउंट, नंबर ऑफ व्हेरिएबल्स और नंबर ऑफ अननोन्स which is also 3. ओके, लक्षात ठेवा n म्हणजे काय, नंबर ऑफ व्हेरिएबल्स. सो दॅट इम्प्लाइज r is equal to n. काय कंक्लुजन मिळालं, r is equal to n मिळालं. आणि मग तुम्हाला आठवत असेल
मी मल्टिपल टाइम सांगितलंय, इफ आर इज इक्वल टू एन, रँक आणि नंबर ऑफ व्हेरिएबल्स म्हणजेच तुमच्याकडे असणारे अननोन्स यांचा काउंट जर सेम असेल तर इन दॅट केस आपण म्हणतो सिस्टीमला किती सोल्युशन्स असणार आहेत किंवा कशा पद्धतीचं सोल्युशन असणार आहे, युनिक सोल्युशन असणार. करेक्ट. म्हणून आपण सांगणार इथे मग सो दॅट इम्प्लाइज सिस्टीम हॅज युनिक सोल्युशन. राईट. सो सिस्टीम हॅज काय म्हटलं आपण, युनिक सोल्युशन असं म्हटलं. मग आता याच्या पुढे आपल्याला स्टेप नंबर 3 झाली. स्टेप नंबर 4 मध्ये काय लिहायचंय, स्टेप नंबर 4 मध्ये ऍक्च्युअल कॅल्क्युलेशन्स करायचे. ओके. आणि ऍक्च्युअल कॅल्क्युलेशन्स करण्यासाठी तुम्ही इथपर्यंत जे आलायत तर इथे समजा तुम्ही स्टार म्हणून ठेवा आणि मग इथे आपण लिहिणार. पहिल्यांदा समजून घ्या की काय लिहायचंय. तुम्ही जर अल्गोरिदम पाहिला असेल तर त्याच्यामध्ये काय होतं, आता परत इक्वेशन फॉर्म होता, बरोबर. म्हणून इथे तुम्ही आता लिहिणार आहात इक्वेशन फॉर्म. इक्वेशन फॉर्म. मग आपण लिहिणार आहोत फ्रॉम स्टार. हे जे तुम्ही स्टार म्हटलंय त्याच्यावरून आपल्याला इक्वेशन फॉर्म लिहायचा आहे. कसा, तर बघा एकदम इझी, बिलकुल इझी. इथे आहे हे कोणाला करस्पॉन्ड करतंय लक्षात घ्या. पहिला कॉलम कोणाला करस्पॉन्ड करतो तर एक्स ला. तुमच्या लक्षात आलं असेल हे सगळे कोएफिशियंट कोणाचे आहेत तर तुमच्या ह्या एक्स चे कोएफिशियंट आहेत हे सगळे पहिल्या कॉलम मधले. दुसरे कोणाचे कोएफिशियंट आहेत वाय चे. तिसरे कोणाचे झेड चे. म्हणून आपण परत जेव्हा रिव्हर्सल करतो तेव्हा हे कोणाला करस्पॉन्ड करायचे एक्स लाच, हे कोणाला वाय ला आणि हे कोणाला झेड ला. आणि मग आपण याचं परत काय करणार आहोत, एस्टॅब्लिश करणार याला आणि इक्वेशन लिहिणार. याचं कसं इक्वेशन लिहिणार सांगा. मग पहिलं इक्वेशन तुम्हाला मिळेल एक्स मायनस एक्स झालं, मल्टिप्लाय करायचं थेट एक्स मायनस वाय आणि इथे -3z इज इक्वल टू काय लिहिणार, इज इक्वल टू -1 इज इक्वल टू -1. दिस इज युअर फर्स्ट इक्वेशन. त्याच्यानंतर आता सेकंड इक्वेशन, एक्सचा कोएफिशियंट 0 म्हणजे एक्सची टर्म दिसणार आहे का दुसऱ्या इक्वेशन मध्ये, बिलकुल नाही. तर आता तुम्ही काय लिहिणार, इथे 1 आहे वाय म्हणजे वाय इंटू 1 म्हणजे काय वाय आणि पुढे काय लिहिणार +9z आणि इज इक्वल टू काय लिहिणार, इज इक्वल टू 6. करेक्ट. आणि लास्टला तुम्ही लिहिणार आहात बघा, इथे तुम्हाला कळेल की आपण हे 1 वगैरे करतो याचा बेनिफिट काय. इथे झेड ने कोणाला मल्टिप्लाय करायचंय 1 ला करायचं आहे म्हणजे काय येणार तुमच्याकडे झेड, काय येणार झेड इज इक्वल टू, आणि ही मॅट्रिक्स कॉन्स्टंटची असते म्हणून इज इक्वल टू काय लिहिणार 2/3. करेक्ट. सो दिस इज इक्वेशन 1, दिस इज इक्वेशन 2, दिस इज इक्वेशन 3. पण आपल्याला मित्रांनो झेडचं रेडी आन्सर मिळालेलं आहे. झेडचं काय मिळालंय, रेडी आन्सर. आणि म्हणून मग आपण म्हणणार बाय बॅक सबस्टिट्यूशन ही व्हॅल्यू तुम्ही याच्यात पुट करायची. सो तुम्हाला वाय ची व्हॅल्यू मिळेल, वाय इज इक्वल टू काय, वाय ची काय व्हॅल्यू मिळणार आहे बघा. मग याच्यामध्ये हे जर इक्वेशन पाहिलं तर वाय इज इक्वल टू 6. हे 9z ला पलीकडे नेतो -9z. फाईन. कॅल्क्युलेट करावं लागेल मला. सो 6 - 9 झेड ची व्हॅल्यू आहे 2/3. मग नीट कॅल्क्युलेट जर केलं मी तर मला वाय ची व्हॅल्यू मी साईडला कॅल्क्युलेट करतो काय येणार आहे बघा. 6 मायनस इथे 9 आहे 2/3. सो 3 1 जा 3, 3 3 जा 9. मग माझं ऑब्झर्वेशन काय सांगतंय मला की 3 2 जा काय आलंय 6 आलं आणि 6 - 6 काय आलंय 0. सो माझं सेकंड आन्सर जे आहे किंवा वाय ची व्हॅल्यू जी आहे ती काय आलेली आहे 0 आलेली आहे. ओके. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ वाय. त्याच्यानंतर इथे म्हणायला लागेल फ्रॉम टू अगेन बॅक सबस्टिट्यूशन फ्रॉम 1 म्हणजे आता एक्स आणि झेड आणि वायच्या व्हॅल्यूज मिळाल्या त्या पहिल्या इक्वेशन मध्ये ठेवायच्या. मग काय तुमच्याकडे इक्वेशन 1 काय ते बघा. इक्वेशन 1 काय आहे, एक्स मायनस वाय -3z इज इक्वल टू -1. मग एक्स ची व्हॅल्यू हवी आहे, बाकी सगळ्यांना पलीकडे शिफ्ट करा -1. त्याच्यानंतर यांना पलीकडे नेलं तर +y +3z. मग आता तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलंय की -1 आहे, y ची व्हॅल्यू 0 मिळाली आहे, +3 आहे, z ची व्हॅल्यू 2/3 आहे. सो 3 ला 3 कट झाला म्हणजेच माझ्याकडे आन्सर x इज इक्वल टू काय येणार आहे, फायनल 1 येणार आहे. आणि अशा पद्धतीने वी आर ऑलमोस्ट डन. सो x इज इक्वल टू 1 मिळालेला आहे तुम्हाला. ठीक आहे, x इज इक्वल टू 1 मिळालंय.
फाईन. सो अशा पद्धतीने तुम्हाला 3 व्हॅल्यूज मिळाल्यात, एक्स वाय झेड, अशा 3ही व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत. ओके, आणि जे आपलं टार्गेट होतं. सो अशा पद्धतीने तुम्हाला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे मित्रांनो. काय करणार आहात, एकदा क्विक रिव्ह्यू बघूयात. पहिल्यांदा तुम्हाला लिहायचं आहे मॅट्रिक्स फॉर्म, त्याच्यावरनं मॅट्रिक्स फॉर्मवरनं लिहायची ऑगमेंटेड मॅट्रिक्स. त्या ऑगमेंटेड मॅट्रिक्सला तुम्हाला कन्वर्ट करावं लागेल रो इकॉलम फॉर्म मध्ये. रो इकॉलम फॉर्म वरनं तुम्हाला कंक्लुजन सांगावं लागेल की सिस्टीम कन्सिस्टंट आहे की नाही. जर ती कन्सिस्टंट नसती तर तुम्ही कॅल्क्युलेशन केलेच नसते, सिस्टीम डज नॉट हॅव एनी सोल्युशन म्हटलं असतं. आणि मग इथे कन्सिस्टंट आहे म्हणून तुम्ही पुढचं कॅल्क्युलेशन केलं. त्याच्यासाठी हे महत्वाचं आहे, हे माहिती पाहिजे आपल्याला. इथे कंक्लुजन लिहावं लागतंय आणि इक्वेशन फॉर्म परत रिटर्न लिहायचा आहे. तो कसा लिहायचा तुम्हाला सांगितलं, इथे एक्स वाय झेड ऍझ्युम करायचं आहे आणि परत इक्वेशन फॉर्म मध्ये रिइन्सिस्ट करायची ती मॅट्रिक्स. आणि मग तुम्हाला बॅक सबस्टिट्यूशन मध्ये जे आपण हायस्कूल लेवलला केलंय त्या पद्धतीने कॅल्क्युलेशन करायचं आहे. मग आपल्याला जर ह्या सगळ्या प्रॉब्लेमचं जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर काय गोष्ट कळाली आहे, सगळ्यात महत्वाचं काय आहे, हा पार्ट स्टेप नंबर 3 की दिलेल्या मॅट्रिक्सचं कन्व्हर्जन रो इकॉलम फॉर्म मध्ये करता आलं पाहिजे. दिस इज अनदर प्रॉब्लेम. याच्यामध्ये सुद्धा कन्सिस्टन्सी चेक करायची आणि त्याच्यानंतर सोल्युशन फाइंड आउट करायचं. सो सेम प्रोसिजर आपण अप्लाय करायची जी अगोदर वापरलेली आहे. ठीक आहे, मग आपण पहिल्यांदा स्टेप 1 करूयात. आणि स्टेप 1 मध्ये काय करायचं असतं आपल्याला माहिती आहे, मॅट्रिक्स फॉर्म. इकडे असतात कॉन्स्टंट्स दिलेल्या सिस्टीमच्या राईट हँड साईडचे. ही फर्स्ट स्टेप झाली. सेकंड स्टेप लिहू शकतो लगेच आपण, ऑगमेंटेड मॅट्रिक्स. बरोबर, इथे मॅट्रिक्स फॉर्म लक्षात ठेवा, नेहमी लिहायचा आहे न विसरता, एक्स इज इक्वल टू बी. सो ऑगमेंटेड मॅट्रिक्स जे आहे ती ए आणि बी क्लब करून लिहायची. हा बार लिहा किंवा लिहू नका, त्याने काही फरक पडत नाही. देन थर्ड स्टेप, रो इकॉलम फॉर्म म्हणा किंवा नुसतं इकॉलम फॉर्म. सो त्याच्यासाठी तुम्हाला ही पहिली जी काय मॅट्रिक्स आहे तुमची ऑगमेंटेड मॅट्रिक्स एबी, याच्यावर पहिलं ऑपरेशन काय करायला लागतं, थोडंसं ट्रिकी आहे, हे थोडं समजून घेण्याची गरज आहे. नॉर्मली आपल्याला कुठेतरी 1 इकडे इकडे कुठेतरी असतो आणि मग आपण रो जे काय इंटरचेंज करतो. आता इथे मात्र तसं नाही. इथे एकतर पहिली ही मिस्टेक करू नका, इथे 2 आहे, मला 1 हवाय म्हणून मी थ्रू आउट कितीने डिवाइड करू, 2 ने डिवाइड करू, असं करू नका. त्याच्यामुळे फ्रॅक्शन्स येणार आहेत. लक्षात घ्या, त्याचं कॅल्क्युलेशन चांगलं आहे त्याने बिंदास त्या पद्धतीने जावा, कॅल्क्युलेशन चांगले असतील तर. पण बाकीच्यांनी असं करायचं नाही, कारण की आपल्याला फ्रॅक्शन्स हँडल करायला थोडंसं डिफिकल्ट जाऊ शकतं, म्हणून आपण फ्रॅक्शन्स अवॉइड करायचे. सर 2 आहे, इथं 2 आहे, इथं 3 आहे. तुम्ही जर ऑब्झर्व केलं ना तर इथे 3 ला पटकन 1 करता येण्यासारखं आहे, म्हणून आपण त्याला पहिल्यांदा 1 करणार आहोत. कसं तर ते बघून घ्या. तुमच्याकडे R2 जे आहे मित्रांनो, R2, त्या R2 मधनं जर आपण R1 सबट्रॅक्ट केला, मायनस R1. आता मी R1च काय घेतला, तुम्हाला माहिती आहे 3 - 2 पण 1च येणार आहे, 3 - 2 असंही करता येईल, पण याला अवॉइड केलं कारण ते खूप मोठे मोठे नंबर्स आहेत. हा आहे कॉमन सेन्स की आपल्याला त्यावेळेस कळलं पाहिजे की कसा प्रॉब्लेम हँडल करायचा. मग छोटे नंबर्स आहेत तिकडं, ते जास्त कन्व्हिनियंट राहणार रादर हे मोठे नंबर्स कॅल्क्युलेट करत बसण्यापेक्षा. आणि म्हणून जर मी R2 - R1 केलं तर मी डायरेक्ट लिहू शकतो. सो पहिल्यांदा मी माझा जो R2 आहे तो ॲज इट इज आहे. सो तसा सॉरी R1 ॲज इट इज आहे तो लिहून घेतो, 2 - 3 7 आणि इकडे 5. आणि R2 मध्ये चेंज होणार आहे सगळं. 3 - 2 किती येणार, 1. इथे नीट बघा, 1 म्हणजे मी सांगतो तसं नेहमी करत राहायचंय, कारण कॅल्क्युलेशन्स त्याच्यामुळे आपले जे मोस्ट ॲक्युरेट कॅल्क्युलेशन्स येतात, लक्षात ठेवा. आता मी असं तुम्हाला मी स्वतः हे करून पण सांगू शकत होतो, तोंडी करून, पण नाही, तुम्ही ते प्रॉपर करणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा 1, कारण हा सगळा खेळ त्याच्यावरच डिपेंड आहे. जर इथे चुकलात तर विषय संपला. सो तुमच्याकडे जर हे कॅल्क्युलेशन्स आलेत तर तुम्ही बरोबर आहात असं समजूयात.
1 4 मायनस 10 आणि 8. बरोबर. आता त्याच्यानंतर अजून काही लगेच करण्यासारखं आहे का? नाही. सो हे लिहून घेऊ. 219 मायनस 47 32. पुढचं ट्रान्सफॉर्मेशन जे करायचंय त्याच्यासाठी तुम्हाला हा 1 वर घ्यायचा आहे, म्हणजेच तुम्हाला रो इंटरचेंज करावी लागेल. मग काय करणार आहात? R2 इंटरचेंजेस विथ R1 किंवा R1 इंटरचेंज विथ R2 कसंही लिहा. फाईन. आता तुम्ही ऑब्झर्व केलं ना, तर बऱ्याचशा गोष्टी या कॉमन सेन्सच्या सुद्धा असतात. काही लोकांना असं वाटू शकतं की इथे 2 आहे सर, आणि 2 मधनं हे सगळं कॅल्क्युलेशन करायच्या ऐवजी आम्ही समजा ह्या दोघांमध्येच एकदा सबट्रॅक्शन केली तर 2 - 2 0 डेफिनेटली होणार आहे. यू कॅन डू दॅट कॅल्क्युलेशन, काही प्रॉब्लेम नाही. हा तुमचा टर्न आहे, तुम्ही चॉईस करायचे की आपल्याला कशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करायचे. क्लिअर आहे. मग आता तुम्ही जर नॉर्मल आपल्या नेहमीच्या पद्धतीने कॅल्क्युलेशन करायला गेलात तर एक काम करूयात. पहिल्यांदा तुम्हाला जर इथे 0 हवा असेल, या दोघांचं करायचं असेल तर R3 पहिला करावं लागेल. आता आपण नेहमीच्या मेथडने जाऊयात, प्रॉब्लेम म्हणजे काही एरर नको. सो R2 मायनस हेल्प घेतोय मी R1 ची. सो हे ऑपरेशन आपण इथे कॅल्क्युलेट करूयात व्यवस्थित. R2 मायनस ट्वाइस R1. R2 च्या सगळ्या व्हॅल्यूज लिहायच्यात. 2 मायनस 375 मायनस R1 च्या व्हॅल्यू पुट करतो. इथे 1 पुट केली, नंतर 4 पुट केली. आता काय पुट करणार? मायनस 10. आता पुट करणार 8. राईट. 0. इथे बघा 4 टू जा 8 आणि 3 म्हणजे मायनस 11 येणार. इथे 27 येऊन जाईल आणि इथे मायनस 11 येणार. राईट. सो माझ्या व्हॅल्यूज मला मिळाल्यात 0 मायनस 11 27 आणि मायनस 11. सिमिलरली मला पुढची कॅल्क्युलेशन्स काय अजून ऑपरेशन इथे 0 करायचे, म्हणजे मी काय ऑपरेशन घेणार? R3 चा यूज करतोय, सॉरी R3 मध्ये चेंज करतोय. R3 मायनस R1 चा यूज करायचा आहे. पण याला इथे 2 असल्यामुळे मला काय लिहावं लागेल? -2 लिहावं लागेल. आता हे जे ऑपरेशन आहे ह्या ऑपरेशनसाठी कॅल्क्युलेशन्स करायचे, पण आता चेंज काय? इथे R2 च्या ऐवजी फक्त आपण R3 करणार, म्हणजे हे एवढं चेंज करेल मी. तुम्ही मात्र सेपरेट कॅल्क्युलेशन लिहिणं एक्सपेक्टेड आहे. इथे R3 आहे, सो R3 चे एलिमेंट्स लिहिल मी. इथे R3 आहे 219 मायनस 47 32. हे कॅल्क्युलेशन कॅल्क्युलेटरवरच करायचे आहे, स्वतःचं डोकं जास्त वापरू नका. ठीक आहे, कारण तरच ते ॲक्युरेट येण्याची शक्यता जास्त आहे. आपलं काही ना काही चुकतं. वी आर ह्युमन्स. सो इथे 8 आहे, सो 19 मधनं 8 गेले 11 राहणार आहे. त्याच्यानंतर इथे मायनस मायनस प्लस होईल. सो 10 इंटू 2 20 आणि इथे म्हणजे मायनस 27 येणार आणि इथे 8 2 जा 16 येतं. सो 32 मायनस 16 येणार. सो तुमच्याकडे जे पुढची रो आलेली आहे ती आहे 0 11 मायनस 27 आणि 16. याच्यानंतर पुढे जर आपण ऑब्झर्व केलं तर इथे आपल्याला लिडिंग वन हवा असतो. तर मगाशी सांगितलेल्या प्रॉब्लेम प्रमाणे तुम्हाला लिडिंग वन करण्याची लगेच गरज नाही. तुम्ही अगोदर काम करा. इथे 0 करता येते का बघून घ्या. हे सगळा ऑब्झर्वेशनचा खेळ मित्रांनो. जर ऑब्झर्वेशन चांगला असेल तर आपल्याला डेफिनेटली त्याची मदत होणार, हेल्प होणार आहे. सो इथे 11 करणं, 11च्या ऐवजी 0 करणं मला इझी वाटतं, कारण हे मला बघितलं क्लिक होतं, म्हणून मी ते पहिल्यांदा फॉलो करणार. सो काय आहे? R3 आणि इथे बघा अपोजिट साइन आहे, म्हणजे मला आता सबट्रॅक्शन घेऊन चालणार नाही, मला ऍडिशन घ्यावी लागेल. कोणाबरोबर? R2 बरोबर. सो R3 प्लस R2 इज द नेक्स्ट ऑपरेशन. सो तुमच्याकडे 1 4 मायनस 10 8 हे ऍज इट इज राहील आणि ऑब्व्हियसली R2 सुद्धा ऍज इट इज राहणार. मायनस 11 27 मायनस 11. मग आता बघा इथे तुमच्याकडे R3 प्लस R2 इथे तर 0च येणार. सो इथे काय येणार आहे? प्लस मायनस 0 होऊन जाईल. हे सुद्धा काय होऊन 0 होऊन जाईल. आणि इथे मात्र ऍडिशन केल्यावर 16 मधनं मायनस 11 जर म्हणजे मायनस होणार आहेत ते, सो 5 राहील फक्त. सो तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर तुमच्याकडे ही जी मॅट्रिक्स आहे, आता आपण म्हणू शकतो दिस मॅट्रिक्स इज रो इकॉलॉन फॉर्म. आणि हा जर रो इकॉलॉन फॉर्म असेल
तर मग आपल्याला रँक लिहिता येईल. कोणाची रँक? रँक ऑफ मॅट्रिक्स ए, ही एवढी जी मॅट्रिक्स आहे 3x3 ची, त्याची रँक किती दिसते? नंबर ऑफ नॉन झिरो रोज 2 आहे म्हणून रँक 2 येईल. त्याच्यानंतर रँक ऑफ मॅट्रिक्स ए बी, ऑगमेंटेड मॅट्रिक्स पूर्ण एवढी आहे, याच्यात 1 2 3 किती नॉन झिरो रोज 3 म्हणून रँक किती झाली? 3. आणि मग आपण कंक्लुजन सांगू शकतो. काय कंक्लुजन लक्षात आलं आपल्या? हिअर रँक ऑफ ए इज नॉट इक्वल टू रँक ऑफ ऑगमेंटेड मॅट्रिक्स ए बी, राईट. आणि जर त्यांची रँक सेम नाही, दॅट इम्प्लाइज सिस्टीम इज इनकन्सिस्टंट. रँक सेम आली तरच सिस्टीम कन्सिस्टंट असते, ओके, अदरवाइज ती इनकन्सिस्टंट असते. मग आता सिस्टीम इज इनकन्सिस्टंट असं मी म्हटलं तर त्याच्यावरनं पुढचं कंक्लुजन आपण सांगू शकतो. इसका मतलब क्या होता है? सिस्टीम does not possess any solution, right?